जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्ही किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी फ्रेशर्स आहे, एक्सपिरियन्स आहे, जॉबच्या शोधात असाल, त्यातल्या त्यात तुम्हाला पार्ट टाइम काम करायचं आहे. म्हणजे अनेक जणांच्या कमेंट्स असतात की आम्ही स्टुडंट आहोत, कॉलेज करून जॉब करायचा आहे किंवा एक्स्ट्रा इन्कम करायची आहे किंवा अनेक जण जॉबला पण आहे पण त्यांची सॅलरी कमी आहे, त्यांना साईड हस्टेल करायचं आहे, एक्स्ट्रा इन्कम पाहिजे आहे, त्यामुळे पार्ट टाइम जॉब शोधताय. त्यातल्या त्यात तुम्ही ज्या ठिकाणी राहताय तिथे पाहिजे आहे किंवा ऑनलाईन करायचं आहे, तर तुमच्यासाठी एक जबरदस्त अपॉर्च्युनिटी शोधून आणली आहे. खासियत त्याची अशी आहे की 50,000 प्लस पार्ट टाइम इंटर्नशिप आहे. यस, इंटर्नशिपचा अर्थच तो आहे, तुम्ही जर फ्रेशर असाल तरी करू शकताय. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे वयाची अट नाही आहे, इथे एक्झाम होत नाही आहे, इथे कुठलीही फी नाही आहे. जे पण तुमच्याकडे नॉलेज आहे, म्हणजे समजा मी डिजिटल मार्केटिंग शिकतोय आणि मला असं वाटतं की आता मला याच्यामध्ये एक जॉब पाहिजे आहे, पण मला डायरेक्ट मिळत नाही कारण की माझ्याकडे एक्सपिरियन्स नाही आहे. पण मी जर ही इंटर्नशिप करतोय, त्याचा एक्सपिरियन्स लेटर घेतोय, कामाचा अनुभव घेतोय, तर मला ह्या पुढे जाऊन जॉब चांगला मिळू शकतोय. किंवा कोणी व्हिडिओ एडिटिंग करत असेल, कोणी पायथॉन करत असेल, कोणी कुठलंही शिक्षण घेत असेल किंवा कोणाला बँकिंग क्षेत्रात जायचंय, मग अकाउंटिंग रिलेटेड एखादा एक्सपिरियन्स पाहिजे असेल, तर सगळेजण हे करू शकणार आहात. त्यामुळे वयाची अट नाही आहे, फ्रेशर एक्सपिरियन्स सगळे करू शकताय. आता डायरेक्ट स्क्रीनवर जाऊन ऑफिशियल वेबसाईटवरून सगळी माहिती देतोय. हे बघा, जेवढे पण आपण व्हिडिओज आणतोय ते प्रॉपर रिसर्च करून आणि एज्युकेशनल इन्फॉर्मेशन पर्पज आणतोय, जेणेकरून तुमच्यासारखे काही विद्यार्थी आहे किंवा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीमध्ये कोणी आहे जे जॉब शोधताय पण त्यांना माहिती मिळत नाहीये, तर आपण ते व्हिडिओ बनवतोय जेणेकरून ते अप्लाय करू शकतील. पण नॉलेज तुमच्याकडे पाहिजे, स्किल्स तुमच्याकडे पाहिजे, तर तुम्हाला ते मिळवणं सोपं होणार आहे. आता कसे स्किल पाहिजे, कशा प्रकारे अप्लाय करायचं, सगळं समजून घ्या. त्याआधी आयकॉनिक मराठी चॅनलवर नवीन आला असाल, चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर करून ठेवा. चला तर बघूया डिटेलमध्ये. मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर ऑफिशियल वेबसाईट दिसून जाईल, तुम्ही ते वाचू शकताय. पार्ट टाइम जॉब असणार आहे, कारण की अनेक जणांना कमी वेळासाठी लिमिटेड टाइमसाठी जॉब पाहिजे आहे. तर इथे बघा, तुम्ही चांगला स्टायपेंड अर्न करू शकताय आणि कुठलाही पीरियर एक्सपिरियन्स. यस, तुमच्याकडे एक्सपिरियन्स नाही आहे, ॲडव्हान्स म्हणजे एक्सपर्ट स्किल्स नाही आहे, नुकतेच तुम्ही पास आउट झाले आहात किंवा एखादा कोर्स तुम्ही जॉईन केलात, त्या रिलेटेड तुम्हाला एक्सपिरियन्स पाहिजे, त्या रिलेटेड अजून तुम्हाला शिकायचं आहे, तर ही अपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे. तुम्ही इथे बघू शकताय, हिची ऑफिशियल वेबसाईट आहे intinshala.com पार्ट टाइम. इथे बघा, ही यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरून माहिती सांगतोय. पुन्हा एकदा सांगतो, ज्या पण व्हिडिओ आपण आणतोय ते एज्युकेशनल इन्फॉर्मेशन पर्पज आणतोय, त्यामुळे नक्की जर तुम्ही एलिजिबल असाल, फॅमिली मेंबर कोणी असेल तर त्यांच्यापर्यंत शेअर करा. आता अप्लाय कसं करायचं, तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये फर्स्ट कमेंटमध्ये आपल्या व्हॉट्सअपवर, टेलिग्रामवर टाकली आहे. तिथे त्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्या समोर ओपन होईल. मग जस्ट तुम्हाला तुमचा ईमेल ॲड्रेस, पासवर्ड, नाव, आडनाव टाकून रजिस्टर करायचं आहे. किंवा ऑलरेडी तुम्ही इंटेन्शनवर आपण मागे पण व्हिडिओ बनवले आहे, त्यावरून जर तुमचा अकाउंट क्रिएट झालेला असेल तर नुसतं लॉग इन करा. किंवा अजून सोपं सांगतो, जस्ट तुम्हाला काय करायचं, इथे बघा दिसतंय लॉग इन विथ गुगल. मग तुमचा जो गुगल आयडी आहे त्यासोबत तुम्ही, म्हणजे जीमेल आहे त्यासोबत तुम्ही लॉग इन करू शकता. आता मी गुगल सोबत लॉग इन करतो, तर बघा मी इथे लॉग इन केलेलं आहे आणि ते अप्लाय नाव आलंय. त्याआधी अजून काही गोष्टी समजून घ्या. तर इथे बघा, स्टायपेंड चांगला मिळतोय. महत्वाचं म्हणजे जे फ्रेशर्स आहे त्यांच्यासाठी चांगली अपॉर्च्युनिटी आहे. 8 तारखेपासून हे सुरू झालेलं आहे. पण अप्लाय करणं, बघा अप्लाय करणं सुरू झालेलं आहे 13 पासून 21 पर्यंत. म्हणजे 13 डिसेंबर ते 21 डिसेंबर पर्यंत आपण अप्लाय करू शकतो. या विंटर इंटर्नशिप असतात, त्यामुळे तुम्हाला 2 महिने 3 महिने काम करायचं आहे तरी तुम्ही करू शकताय. पार्ट टाइम करायचं आहे तरी करू शकताय. त्यामुळे चांगली अपॉर्च्युनिटी आहे, म्हणजे आता तुम्ही अप्लाय करू शकताय. तर इथे आपण अकाउंट क्रिएट केलं आणि इथे बघा दिसतंय अप्लाय नाऊ, यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर बघा सगळी माहिती आलेली आहे. आता इथे बघा, कोणी बँगलोरमध्ये आहे, कोणी कुठे आहे, तर आपल्याला जसं पाहिजे. इथे बघा काही ऑनलाईन अपॉर्च्युनिटीज सुद्धा आहे, त्यामुळे ते पण तुम्ही करू शकताय. आता समजा मला पाहिजे महाराष्ट्रामध्ये, इथे बघा तुम्हाला पाहिजे तर तुम्ही जिथे राहतात तिथूनही करू शकताय. पुण्यामध्ये पाहिजे पुण्यामध्ये करू शकता, इथे सगळं आहे. मग तुमचं काय झालं आहे, बिझनेस अँटिक झालेलं आहे, सायबर सिक्युरिटी तुम्ही शिकतात, एखादा कोर्स केला आहे त्या रिलेटेड आहे. त्यामुळे बोललो, वयाची अट नाही आहे, शिक्षणाची अट नाही आहे, पण स्किल्स पाहिजे, कुठलं तरी स्किल्स, म्हणजे व्हिडिओ एडिटिंग म्हणा किंवा ग्राफिक डिझाईन म्हणा किंवा सायबर सिक्युरिटी म्हणा, डिजिटल मार्केटिंग म्हणा, सोशल मीडिया मार्केटिंग म्हणा, म्हणजे कुठलं ना कुठलं तरी नॉलेज तुमच्याकडे आहे. मग त्या रिलेटेड तुम्ही अप्लाय करू शकता. जसं की बघा, इथे सोशल मीडिया मार्केटिंगची ओके पुण्यामध्ये. त्याच्यानंतर बघा ही ऑनलाईन आहे, सायबर सिक्युरिटी आहे, डाटा सायन्सची आहे. त्याच्यानंतर सोशल वर्क रिलेटेड पण आहे. अनेकांना सोशल वर्क करायची आवड असते, तर बघा सोशल वर्क पण होतंय. ₹15,000 प्रति महिना कमवू पण शकताय. त्याच्यानंतर व्हर्च्युअल चॅरिटी यासाठी पण आहे, सेल्ससाठी आहे, बॅकएंडसाठी आहे, ह्युमॅनिटीजसाठी आहे, UI UX साठी आहे,
सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन म्हणजे SEOसाठी आहे, त्याच्यानंतर फायनान्शियल अकाउंटंटसाठी आहे, त्यामुळे बोललं ज्यांचं कॉमर्स रिलेटेड झालं आहे त्यांच्यासाठी पण आहे, डिजिटल मार्केटिंगसाठी आहे. पुन्हा खाली स्क्रोल करा, ऑपरेशनसाठी आणि इथे बघा किती पेजेस आहे, भरपूर सारे पेजेस आहे. 40 ते 50 पेजेस आहे आणि भरपूर साऱ्या वॅकन्सी आहे. बघा ग्राफिक डिझाइन आहे, त्यानंतर पुन्हा इथे बघा यासाठी आहे, सेल्ससाठी आहे, डिजिटल मार्केटिंग, व्हिडिओ एडिटिंग, व्हिडिओ मेकिंगसाठी सुद्धा आहे. अशा प्रकारे आता तुम्ही म्हणाल यार इथे बघा वेगवेगळे लोकेशन येत आहे, काही ऑनलाईन पण येत आहे बघा अशा प्रकारचे. आता तुम्हाला वाटतं नाही मला महाराष्ट्रामध्ये पाहिजे, तर इथे मी काय करतो, इथे बघा महाराष्ट्र दिसतंय, यावर मी क्लिक करतो आणि यावर क्लिक केल्यानंतर बघा सगळे महाराष्ट्र, इथे बघा इथे पण आहे, महाराष्ट्र सुद्धा आहे. इथे बघा पुन्हा महाराष्ट्र सुद्धा आहे पुण्यामध्ये, म्हणजे महाराष्ट्रामध्ये जेवढ्या पण वॅकन्सी त्या आलेल्या आहे. आणि काही काय इंटर्नशिप अशी आहे ज्यामध्ये तुम्हाला जॉब ऑफर अप टू 2.4 LPA म्हणजे जॉब ऑफर सुद्धा दिली जाते. जर का तुमचं काम चांगलं असेल, त्यांना आवडलं की यांनी इंटर्नशिप चांगली केली, याचा परफॉर्मन्स चांगला आहे आणि याला आपण फुल टाइम जॉब ऑफर सुद्धा देऊ शकतोय. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की मी ते करू शकतोय, जस्ट यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर पूर्ण पेज आपल्या समोर ओपन होत आहे. मग बघा कंपनीचं नाव काय, इथे बघा कंपनीचं नाव तुम्हाला दिसून जाईल, तुमच्या पोस्टचं नाव तुम्हाला दिसून जाईल. इमिडिएटली जॉईनिंग असणार आहे, 4 महिन्याची इंटर्नशिप आहे. पण जर का तुमचं हे 4 महिन्याचं काम तुम्हाला त्यांना आवडलं तर तुम्हाला इथे जॉब ऑफर सुद्धा दिलेली आहे. स्टायपेंड तुम्ही पार्ट टाइम करतायत, पार्ट टाइमच्या माने 7 ते 18,000 रुपयांपर्यंत मिळत आहे. ओके, मग आता जेव्हा तुम्ही इथे अप्लाय करणार, तुमचे हे सॅम्पल बघणार, सोशल मीडिया मार्केटिंगचे कोणाचं काही काम केलं आहे किंवा कसं तुमचं नॉलेज आहे, त्यानुसार या दरम्यान तुम्हाला स्टायपेंड मिळतो. ओके, आता अप्लाय कसं करायचं, तर इथून अप्लाय करायचं. बघा अजूनपर्यंत कोणीच अप्लाय केलं नाही आहे, बी अँड अर्ली ॲप्लिकंट. त्यामुळे बघा किती भारी वॅकन्सीज तुमच्यासाठी शोधून आणतोय, जेणेकरून अजूनपर्यंत लोकांना माहिती नाही आहे आणि अशा अपॉर्च्युनिटीज तुमच्यापर्यंत प्रोव्हाइड करतोय. त्यामुळे म्हणालो एज्युकेशनल इन्फॉर्मेशन आपण व्हिडिओ बनवत असतो. नक्की चॅनल सबस्क्राईब करा, मित्रांसोबत शेअर करत चला. ओके, त्यानंतर इथे बघा बाकीच्या अपॉर्च्युनिटीज सुद्धा दिलेल्या आहे. मग आता जर का तुम्हाला यासाठी अप्लाय करायचं आहे, जसं मी बोललो वयाची अट नाही आहे, एक्झाम नाही आहे, मग हे सिलेक्ट कोणत्या बेसिसवर करणार, तर हे करणार या बेसवर, यांना स्किल्स पाहिजे आहे. मग कॅनवा मी ते मोबाईल ॲप आहे, त्याच्यावरून एडिटिंग करू शकतो. मी आयकॉनिक गाईड चॅनलवर याचे ट्युटोरियल सुद्धा बनवले होते. त्याच्यानंतर क्रिएटिव्ह रायटिंग, डिजिटल मार्केटिंग, ईमेल मार्केटिंग, त्याच्यानंतर बघा हे सगळे म्हणजे व्हिडिओ मेकिंग, थोडक्यात सोशल मीडिया मार्केटिंगचं नॉलेज तुमच्याकडे पाहिजे तर तुम्ही ते अप्लाय करू शकताय. ओके, स्टार्ट कधीपासून होते बघा, यांनी 7 डिसेंबरपासून दिले, 11 जानेवारीच्या दरम्यान तुम्ही करू शकताय. 4 महिन्यासाठी असणार आहे, पुणे पिंपरी चिंचवड ओनली त्या ठिकाणसाठी आहे. पण तुम्हाला जर ऑनलाईन पाहिजे तर ऑनलाईन पण आहे. ते बघा सर्टिफिकेट मिळणार आहे, लेटर ऑफ रिकमेंडेशन मिळणार आहे आणि जॉब ऑफर मिळणार आहे. जर का तुम्ही घ्यायची तर घेऊ शकता, नाही घ्यायची तुम्हाला असं वाटतं मला लेटर ऑफ रिकमेंडेशन आणि सर्टिफिकेट पाहिजे आहे, त्या बेसिसवर 2 पॉईंट काय मी तर 5 लाखांपर्यंत पॅकेज घेईल, माझ्याकडे स्किल्स आहे, मग सध्या अनुभव नसल्यामुळे तुम्ही हे करू शकताय. ओके, त्यानंतर इथे बघा त्याबद्दल पण सगळी माहिती दिलेली आहे. इथून तुम्ही अप्लाय करू शकता. आणि अजून एक महत्त्वाची, यांनी एक अलर्ट पण दिलेला आहे, कोणालाही कधी कुठल्याही प्रकारची रजिस्ट्रेशन फी, डिपॉझिट फी, लॅपटॉप फी, ETC कोणालाही ₹1 द्यायचा नाही आहे, कारण की इथे फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही अप्लाय करू शकताय. कधी कधी असं होतं की समोरचा एड्यात काढू शकतो, काय होऊ शकतंय, त्यामुळे इथे कोणाला फी द्यायची नाही. असं होत असेल तर यांचा जो प्लॅटफॉर्म आहे इंटेन्शाला प्लॅटफॉर्म, त्यांना तुम्ही इथे कंप्लेंट करू शकताय. ओके, तर अशा प्रकारे अजून बघा भरपूर साऱ्या आहे. त्याच्यानंतर डिजिटल मार्केटिंगचा अप्लाय करायचं आहे तर त्या रिलेटेड भरपूर साऱ्या आहेत. त्याच्यानंतर अजून खाली स्क्रोल करा, बघा टेलिकॉलिंग, कोणाला टेलिकॉलिंगसाठी अप्लाय करायचं तर यावर क्लिक करायचं आहे. इथे बघा पहिलेच तुम्ही असणारे अप्लाय करणार आहे, 16,000 रुपयांपर्यंत मिळतोय स्टायपेंड. 3 महिन्यांसाठी काम आहे, पुण्यामध्ये आहे. त्यानंतर बघा 5 जानेवारीपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता, पण जेवढं लवकर अप्लाय कराल तेवढं चांगलं असणार आहे. ओके, कारण की तुम्ही अप्लाय करायच्या आधी यांना एखादा चांगला कॅन्डिडेट मिळून गेला, तो सिलेक्ट होऊन गेला तर तुमची संधी वाया जाते. त्यानंतर काम काय करायचं आहे त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. इथे इंग्लिश आलं पाहिजे यांचं म्हणणं आहे, त्यामुळे इंग्लिश येत असेल तरच इथे अप्लाय करा. हिंदी आली पाहिजे आणि MS एक्सेल आलं पाहिजे. मग तुम्ही स्वतःला विचारा, मला MS एक्सेल येतात का, हो येतं. मला हिंदी येतं का, येतं. मला इंग्लिश येतं का, लिहिता वाचता किंवा बोलता येतं असेल तर मग इथे खाली जाऊन अप्लाय करा. जर तुमचं उत्तर असेल नाही मला इंग्लिश नीट बोलता येत नाही, तुम्ही इथे अप्लाय करण्यात काहीही अर्थ नाही आहे. मग दुसरी वॅकन्सी बघा, जसं की दुसरी कुठली आहे, त्यानंतर अजून बघा तुमच्याकडे कुठलं नॉलेज आहे त्यानुसार तुम्ही ते करू शकता. जसं की आता बघा बिझनेस डेव्हलपमेंट, इथे भरपूर सारे, आता मी जर महाराष्ट्र काढून टाकलं, इथे बघा मी आता महाराष्ट्र फिल्टर होतं ते काढून टाकलं, त्यामध्ये तुम्ही बघा भरपूर सारे आहे. जसं की बघा आता मोशन ग्राफिक्स आहे, अजून खाली स्क्रोल करा, त्याच्यानंतर कुठलं पाहिजे आहे तुम्ही, जस्ट तुम्ही भरपूर साऱ्या वॅकन्सी आहे तुमच्या आवडीनुसार. आता बघा सोशल मीडिया मार्केटिंग, यावर मी क्लिक करतोय. हा कशा प्रकारे असणार आहे ते तुम्ही तुमच्या वेळेनुसार काम करू शकताय. ओके, त्याच्यानंतर NGO आहे त्यासाठी असणार आहे, रुरल डेव्हलपमेंट सोसायटी ही NGO आहे, त्यांच्यासाठी सोशल मीडिया मार्केटिंगचं काम करायचं आहे. स्टायपेंड पण तेवढंच मिळतोय, कमी आहे. ओके,
त्यानंतर तुम्ही ते बघू शकता काय काय काम. आता यांना काय लागतंय स्किल, तर एसईओचं नॉलेज तर माझ्याकडे आहे. त्यातलं तर सोशल मीडिया मार्केटिंग पण मी करू शकतोय. इथे बघा 2च स्किल्स मागितलेले आहे. हे जर माझ्याकडे आहेत तर मी ते अप्लाय करू शकतोय. मग अशा प्रकारे स्वतःला प्रश्न विचारा. ते जर स्किल असेल तर अप्लाय करा आणि एका ठिकाणी भरपूर ठिकाणी अप्लाय करा. नंबर ऑफ ओपनिंग 6 आहे. आत्तापर्यंत बघा 13,168 लोकांना यांनी इंटर्नशिप दिलेला आहे. त्यामुळे ॲक्टिव्हली हायरिंग करताय. नुसतं पोस्टिंग करताय आणि कोणाला घेत नाही असं नाही आहे. तुम्ही इथेच बघा ना, कधीपासून हे नोव्हेंबर 2023 पासून या प्लॅटफॉर्मवर आत्तापर्यंत 415 वेळेस यांनी ॲडव्हर्टाइजमेंट टाकलेली आहे आणि 13,168 लोकांनी यांनी आत्तापर्यंत हायर केलेलं आहे. त्यामुळे हे घेताय. मे बी इथे स्टायपेंड कमी असेल, पण जर का तुम्हाला इथे काम करून सर्टिफिकेट पण मिळतंय, लेटर ऑफ रिकमेंडेशन पण मिळतंय, जेणेकरून पुढे जाऊन माझं एक त्या करिअरच्या दिशेने एक पाऊल पडतंय, एका पहिल्या पायरीवर मी पाय टाकतोय आणि पुढे जाऊन या सर्टिफिकेटवर, अनुभवावर मी दुसरीकडे चांगला जॉब मिळू शकतोय. सो चांगली अपॉर्च्युनिटी आहे. अप्लाय कसं करायचं तर इथून आपण अप्लाय करू शकतोय. तर अशा प्रकारे भरपूर साऱ्या वॅकन्सी आहे. तुम्ही ते फिल्टर टाकू शकताय. तुम्हाला कितीपर्यंत स्टायपेंड पाहिजे, 10+ पाहिजे तर त्या रिलेटेडच दिसतील. त्यातल्या त्यात मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्हाला महाराष्ट्रात पाहिजे तर महाराष्ट्र सिलेक्ट करा. मग महाराष्ट्रातले येतील. त्यातल्या त्यात ऑनलाईन पाहिजे तर ऑनलाईनच येतील. त्यानुसार त्यातल्या त्यात तुम्हाला काय जमतंय. समजा मला जमतं आहे अकाउंटिंग जमतंय किंवा मला बॅकएंड जमतंय किंवा जे पण माझं शिक्षण झालेलं आहे. समजा आता मला कंटेंट रायटिंग जमतंय तर मी ते कंटेंट रायटिंग क्लिक केलंय आणि त्या रिलेटेड आलेले बघा कंटेंट रायटिंग रिलेटेड सगळ्या वॅकन्सी आल्या आहे. मग माझ्याकडे जर ते नॉलेज आहे तर मी अप्लाय करू शकतोय. आता एका ठिकाणी तुम्हाला अप्लाय करून दाखवतो. जसं की बघा या ठिकाणी आहे, मला अप्लाय करायचं आहे. हे स्किल्स माझ्याकडे आहे. त्याच्यानंतर मला एवढे सगळे बेनिफिट मिळणार आहे. ओके, इथे बघा फ्री स्नॅक्स मिळत आहे, ब्रेवरेजेस मिळत आहे, फ्लेक्झिबल वर्किंग आवर आहे, इनफॉर्मल ड्रेस कोड आहे, सर्टिफिकेट मिळत आहे. त्यामुळे चांगली अपॉर्च्युनिटी आहे. सॅलरी पण जबरदस्त आहे. बघा स्किल्सवर असतात. जेवढं भारी स्किल्स तेवढं जास्त स्टायपेंड असतो आणि कॉमन जे प्रत्येकाकडे ते स्किल्स आहेत त्यातच जास्त सॅलरी नसते. ओके, आता इथे अप्लाय दिलं, यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर हे पेज आपल्या समोर ओपन होईल. तुमचं नाव, आडनाव सगळी माहिती टाकून घ्यायची आहे. एज्युकेशनल डिटेल्स टाकून घ्यायची आहे. त्याच्यानंतर वर्क एक्सपिरियन्स काय आहे ते टाकून घ्यायचं आहे. कोर्स ट्रेनिंग कुठून केली आहे का ते टाकून घ्यायचे. स्किल्स कुठले आहे. आता मी कशासाठी अप्लाय करतो, डिजिटल मार्केटिंगसाठी. मग त्या रिलेटेड माझ्याकडे SEO, त्याच्यानंतर SEO रिलेटेड माझ्याकडे नॉलेज आहे ते ॲड केलं. त्याच्यानंतर अजून कुठले स्किल्स आहे, त्याच्यानंतर अजून कुठले स्किल्स आहे माझ्याकडे ते ॲड करतो. जसं की माझ्याकडे येतं फोटोशॉप. तर बघा ॲडोब मी टाकलं तर ॲडोब आफ्टर इफेक्ट पण मला येतं आहे. जे स्किल्स मला येत आहे ते मी ते टाकतो. जसं की बघा इथे माझे स्किल ॲड होत चाललेले आहे. त्यानंतर तुम्ही स्वतःसाठी किंवा काही प्रोजेक्टवर काम केलं आहे, काही सॅम्पल तुमचे असेल, समजा तुम्ही व्हिडिओ एडिटिंग करत असाल त्याचं काही सॅम्पल असेल तर गुगल ड्राईव्हची लिंक इथे टाकून द्या. त्याच्यानंतर कुठलं काम केलंय का ते इथे टाकून द्या. जेणेकरून तुम्ही जे अप्लाय करताय ती सगळी माहिती तुम्ही यांना प्रॉपर दिली तर तुमचं शॉर्टलिस्टिंग होतं आणि त्यानंतर तुम्ही इथे अप्लाय करून जॉब मिळू शकता. सो चांगली अपॉर्च्युनिटी. आता जस्ट इथे प्रोसीड टू ॲप्लिकेशन करायचं आहे आणि असा फॉर्म भरून घ्यायचा आहे. आणि त्यातल्या त्यात तुमच्याकडे कुठलाही एक्सपिरियन्स नाही तर 0 एक्सपिरियन्स जॉब रिव्होल्यूशन सुद्धा चालू आहे. मोठ्या मोठ्या कंपनी आहे, इथे पण तुम्ही अप्लाय करू शकताय. हा व्हिडिओ टाकला, याची लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तो पाहून पण तुम्ही फ्रेशर असाल तर जॉब मिळू शकताय. तर आहे ना चांगली अपॉर्च्युनिटी. तर भरपूर वेळ लागतो हे रिसर्च करायला, शोधून तुमच्यापर्यंत आणायला. त्यामुळे नक्की लाईक करत चला आणि अशाच एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.